बातम्या सविस्तर पाहूया। बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाची सोमवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कसून चौकशी झाली। डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची पोलिसांनी चौकशी केली। हे प्रकरण मुंबईच्या मिठी नदीच्या गाळ काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या यंत्रांच्या भाड्यापोटी बीएमसीने मोजलेल्या अवाजवी रकमेचे। मोरिया आणि आदित्य ठाकरे यांचे मैत्रीचे संबंध पाहता आता यातून राजकारणाचाही वास दरवळू लागलाय। बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाचे पाय मिठी नदीच्या गाळात माखल्याचा मुंबई पोलिसांना संशय आहे। डिनो आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो या दोघांचाही मिठी नदीच्या गाळ उपसण्याच्या घोटाळ्यात हात असल्याचं पुढे येतं। या प्रकरणात मुख्य आरोपी केतन कदम आणि त्याच्या साथीदाराला मुंबई पोलिसांनी आधीच अटक केली आहे। डिनो आणि सॅन्टिनो या दोघा भावांचे कदमशी झालेल्या फोन संभाषणाचा धागा पकडून चौकशी सुरू आहे। हा कदम एक आहे, केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहे। डिनो मोरियाची कदमच्याशी संबंध प्रस्तावित माझ्याकडे गेल्या 85% हिशोब आहेत। उद्धव ठाकरे सांग ते एकनाथचं नाव काय घेतो? एकनाथ तो गप्प बसतो विचारा। अरे एकनाथ तुझी पोतं काढ ना, मातोश्रीपर्यंत पोचवलेलं एकदा तोंड आवाज बंद होईल त्याचा, त्याचा पण बंद होईल। मिठी नदीच्या गाळाचा घोटाळा नेमका काय आहे त्यावर एक नजर टाकूया। 65 कोटींच्या या घोटाळ्यात केतन कदम आणि जय जोशी हे दोन मुख्य आरोपी अटकेत आहेत। या दोघांनी मिळून केरळच्या कोची मधील मॅडप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून गाळ उपसण्यासाठी यंत्र खरेदी केली। या यंत्राच्या भाड्यापोटी बीएमसी कडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करण्यात आली। केतन कदमच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये डिनो मोरियाचा नंबर आढळल्याचा पोलिसांचा दावा आहे। तपास अधिकाऱ्यांच्या मते बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर विभागाचे अधिकारी आणि मॅडप्रॉप कंपनीचे अधिकारी यांच्यात आर्थिक साटलोट आहे। याच अर्थपूर्ण संबंधांचा शोध घेत असताना कॉल रेकॉर्ड मध्ये डिनो मोरियाचं नाव पुढे आलंय। त्यांचा फोटो तो प्रधानमंत्री महोदयांबरोबर आहे क्रिसमसची पार्टी करताना। माझ्यासोबत कुठे क्रिसमसची पार्टी केली? पीएम साहेबांसोबत केली। पण मुळात तुम्हाला हेच सांगतो ना मी, पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जे प्रश्न विचारतोय सत्तेत कोण आहे? सत्ताधारी विरोधकांना प्रश्न विचारतात आणि श्रेय घ्यायला फित कापायला तुम्ही जिथे पुढे असता तिथे मग जे काही चुकतं तिथे मान्य करून चूक दुरुस्त करायला पण पुढे या। तेवढी हिंमत आमच्यात होती। 100% झाली पाहिजे। आणि हेच मी सांगतोय, भ्रष्टनाथ शिंदेच्या कारभारात हे सगळे घोटाळे झाले असतील, रस्त्याचं असेल, नालेसफाईचं असेल, सगळं काही असेल, तर भ्रष्टनाथ शिंदेवर पण ती कारवाई झाली पाहिजे। बीएमसीच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि काँग्रेसचा मुंबईत जनाधार आहे। त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली। वहां पर बयानबाजी से पहले वो उसकी जांच होकर उस पर कार्रवाई होना ही होना चाहिए। मगर मीठी नदी का नाम लेकर जो सत्ताधारी जो है वो कॉन्ट्रैक्टदार के साथ के मिलकर जो मीठा खा रहे हैं, वो उसका कड़वा नतीजा जो है वो जनता को भुगतना पड़ रहा है। इसको लेकर तुरंत तात्काल स्वरूप में काम होना चाहिए। ये हवाई जो गुब्बारे उड़ाने का काम जो सत्ताधारी कर रहे हैं, ये कहीं ना कहीं उनको रोकना चाहिए। वो सत्ता में बैठे हुए, यंत्रणा उनके पास है, तिजोरियों की चाबियां उनके पास है, उन्होंने तात्काल स्वरूप में काम करना चाहिए। ख्याली पुलाव बनाना और गुब्बारे उड़ाना, आरोपों के गुब्बारे बनाना, ये बंद करना। पावसाळा 10 दिवस आधीच सुरू झाल्यानं पालिकेच्या पूर्वतयारीच्या दाव्यांचा पुरता गाळ झालाय। गेली 4 वर्ष पालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत। त्यामुळे आता निवडणुका होतील तेव्हा मुंबईतल्या चिखलाचं खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सगळे पक्ष बाह्यात सरसावून उभे ठाकले। त्यात बॉलिवूड अभिनेत्याचं नाव आलं की भ्रष्टाचाराला ग्लॅमर येतं। डिनो मोरियाचं नाव घोटाळ्यात, तेही मिठी नदीच्या घोटाळ्यात आल्यानं निवडणुकीत दोन्ही बाजूंनी याचं भांडवल करण्याचे जोरदार प्रयत्न होणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।